जय महाराष्ट्र मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जी योजना चालू झाली यासाठी आपल्याला नवीन अपडेट नंतर फॉर्म कसा भरायचा हा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगोदर आपण आपल्या प्ले स्टोअरमधून नारी शक्ती दूत हे प्ले स्टोअरमधून ॲप आपण डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्यानंतर या ॲपमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर OTP इन तो OTP आपल्याला टाकून तो व्हेरीफाय करायचा आहे। व्हेरीफाय केल्यानंतर झाल्यानंतर प्रोफाईल अपूर्ण आहे असा तुम्हाला दाखवेन। तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा। त्यानंतर आपल्याला पुढे दिसत आहे की फुल नेम पूर्ण नाव टाका, ईमेल ID नसेल तर काय हरकत नाही, असेल तर टाका, डिस्ट्रिक्ट जिल्हा कुठला आहे, जसं की पुणे आहे आपला, त्याप्रमाणे पुढं आपल्याला दिसतंय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यावर आपण क्लिक करून पुढं आपण आपला फॉर्म भरू। त्यानंतर महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे, पतीचे वडिलांचे नाव, पती असेल तर पती, वडील असेल तर वडिलांचे, त्याप्रमाणे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, लग्न झालं असेल तर। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्ड प्रमाणे, जिल्हा निवडायचा आहे, गाव आहे, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, बरोबर, याप्रमाणे आपल्याला निवड करायची। नंतर पिनकोड दिसतं, आपल्याला पिनकोड टाकायचा आहे, मोबाईल क्रमांक आहे, आधार कार्ड क्रमांक। त्यानंतर आपण जी आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहे का, घेतला असेल तर यस, नसेल तर नो म्हणा। वैवाहिक स्थिती जसे की आपलं लग्न झालं आहे, अविवाहित आहे, विधवा आहे, त्याप्रमाणे आपण ऑप्शन निवडायचा आहे। महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, दुसऱ्या राज्यात झाला असेल तर येस, नसेल तर आपल्याला नाही म्हणायचं। त्यानंतर आपल्या अगोदर पुढे दिसतंय की खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत। आधार कार्ड असेल आपलं आधार कार्ड, त्यानंतर आदिवासपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, हे तिघांपैकी कुठलं तरी एक आपल्याला अपलोड। त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आहे, पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे, हे तिघांपैकी आहे। अर्जदाराचे प्रमाणपत्र, बँक पासबुक आहे, बँक पासबुक आपल्याला अपलोड करायचं आहे, जे आपण अगोदर टाकलं आहे त्याचप्रमाणे ते बँक पासबुक। त्यानंतर खाली आपल्याला फोटो, लाईव्ह फोटो घेऊन, नाहीतर पासपोर्ट असेल तर पासपोर्ट फोटो आपल्याला कॅच करून अपलोड करायचा आहे। त्यानंतर पुढं ॲक्सेप्ट करून आपल्याला सबमिट करायचं। तर अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे, बरोबर। तर अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर अँड कमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।